डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थितीची गंभीरता लक्षात घेतात राज्य विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना सरकार पूर्णपणे सतर्क असून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सोमवारी राज्यातील अनेक भागात तसेच सुमारे 50 किलोमीटर वेगाने वारे वाहल्याने एका दिवसात जवळपास 350 झाडे कोसळली. तसेच मंगळवारी दुपारनंतर वाऱ्याचा वेग 70 ते 80 किलोमीटर प्रति तास होण्याची शक्यता असल्यानं अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असं सांगितलं. पर्यटकांस्थळावर जाणे टाळावे असंही आवाहन त्यांनी केलं. यावेळी मुंबईतील इमारत दुर्घटनेत उल्लेख करताना संबंधित इमारत अनाधिकृत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मुंबई पुणे दुर्गती मार्गावर मिसिंग लिंक जवळ भूस्खलन झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. राज्यभर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित पातळी हलवण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असून परिस्थितीवर सरकारचे बारकाईने लक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान विधानसभे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अतिवृष्टीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सभागृहाचं कामकाज स्थगित करण्याची घोषणा केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील पावसामुळे झालेल्या मृत्यूंचा मुद्दा उपस्थित करत बृहन्मुंबई महानगरपालिकाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. तसेच मुंबई पुणे दुर्गती मार्गावर मिसिंग लिंक बंद असल्याचा मुद्दाही उपस्थित करून या संपूर्ण परिस्थितीवर सविस्तर निवेदन घ्यावे अशी मागणी विरोधकांनी केली. पाहत रहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.